नमस्कार. मी अरविंद आठले. आज आपण परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपश्चर्या भूमी आणि जन्मभूमी जी आहे माणगाव, या ठिकाणी भेट देणार आहोत. हायवेवरून एक थोड्या अंतरावर आतमध्ये हे गाव आहे आणि अतिशय प्रसिद्ध अशा काही गोष्टी या गावातल्या आपण पाहणार आहोत. याच्या आधी आपण यक्षिणी आणि हे सर्व बघितलं आहे. आता आपण स्वामी महाराजांचं जे स्थान आहे त्या ठिकाणी दत्तमूर्ती आहे आणि स्वामी महाराजांचं गुहा या ठिकाणाहून जवळ आहे, ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. हा सगळा मंदिराचा परिसर आहे. हा आता आपण पाहणार आहोत.
आत्ता तिकडे जाता तुझी संस्थांचं सर्वसाधारण दर्शन आपण पूर्ण घेतलेलं आहे. आता आपण श्री श्रीराम काणेकर हे इथले व्यवस्थापक आहेत, त्यांच्याकडून उर्वरित सर्व माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार, मी शिवराम काणेकर, व्यवस्थापक दत्त मंदिर माणगाव. श्रीमद प वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे दत्त महाराजांचे अवतार मानले जातात. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1854 साली ह्या गावी झालेला आहे. त्यांची समाधी आहे श्री क्षेत्र गरुडेश्वर, गुजरातमध्ये 1914 साली. त्यांनी वैशाख शुद्ध पंचमी शके 1805 स्वतः दत्त मंदिरची स्थापना केलेली आहे. आणि स्वतः श्री दत्तप्रभू दत्त महाराज या गावी या मंदिरात 7 वर्षे राहिलेले आहेत. त्यामुळे या स्थानास अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच या ठिकाणी डोंगराच्या नैऋत्य भागास गुहा आहे, नाथपंथीय गुहा आहे. त्या गुहेमध्ये स्वामी महाराज तपश्चर्या करीत असत. त्या पवित्र ध्यान गुहेमध्ये दत्तप्रभूंनी स्वामी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे. त्यामुळे या ध्यान गुहेचे पण अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वामी महाराज असताना औदुंब वृक्ष, विहीर आता पण आहेत. त्याशिवाय स्वामी महाराजांचं जन्मस्थान एकशेरी मंदिरच्या बाजूला आहे. आता सध्या 18 वार्षिक उत्सव साजरे होतात. त्यामध्ये श्री दत्त जयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याशिवाय श्री गुरुप्रतिपदा उत्सव, गुरुद्वादशी, गुरुप्रतिपदा, स्वामींची जयंती, पुण्यतिथी इत्यादी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यांची जी तपोभूमी आहे ती किती वर्ष ते इथे होते आणि काय प्रकारचं तप त्यांनी केलं त्यावेळी? स्वामी महाराज हे इकडे ज्योतिषी म्हणून जास्त प्रसिद्ध होते. 7 वर्ष स्वामी महाराजांबरोबर दत्तप्रभू स्वतः राहिलेले होते. त्यावेळी भक्तांचा प्रचंड ओघ होता. भक्तांच्या ज्या व्याधी आहेत, उपाधी आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या सगळ्यांचे निराकरण स्वामी महाराज करत असत. साधारणपणे 30 वर्ष स्वामी महाराज माणगावमध्ये राहिले. त्याच्यानंतर ते दत्तप्रभूंच्या इच्छेने त्याने संन्यास ग्रहण केला. त्यांचा जो मुलगा झाला तो मृतावस्थेतच जन्माला आला. त्यानंतर त्याने जो दंड घेतला. त्यानंतर ते संन्यासी झाले. त्यानंतर ते परत माणगावी आले नाहीत. पण त्या संन्यास घेतल्यानंतर संपूर्ण भारतभर त्यांनी पायी प्रवास केला आणि प्रचंड वाङ्मयाची निर्मिती केली. आता जे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो महामंत्र आहे ही त्यांचीच निर्मिती आहे. संपूर्ण जगाला त्यांनी हा मंत्र दिलेला आहे. त्याशिवाय त्यांची जी ग्रंथसंपदा आहे ती विपुल आहे. दत्तमाहात्म्य आहे, स्त्री शिक्षा आहे, शिक्षात्रयम आहे, दत्तपुराण आहे,
अशा अनेक ग्रंथांची त्याने निर्मिती केली. ही जी ग्रंथ निर्मिती आहे ती त्यांनी स्वतः दत्तप्रभूंच्या इच्छेनेच केलेली आहे. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्याने लिहून घेतलेलं आहे, त्याप्रमाणे त्याने ते ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. इथे जी गुहा म्हणून आहे तिथे काय प्रत्यक्ष गुहेमध्ये काय त्यांनी तपश्चर्या केली का काय कसं हां, काय गुहेमध्ये गुहेची काही हिस्ट्री आहे का? हो, ही जी गुहा आहे ती मुळात नाथपंथीय आहे आणि स्वामी महाराज असताना त्या त्या गुहेमध्ये ते तपश्चर्या करीत असत आणि तपश्चर्या करत असताना त्यांनी दत्तप्रभूंनी त्यांना स्वतः दर्शन दिलेले आहे. त्यामुळे या गुहेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि यक्षिणी मंदिर जे इथे आहे त्याच्या संबंधी काही थोडक्यात सांगू शकाल, कथा काय आहे त्याची? चौकस नृसिंह सरस्वती अमरापूरला म्हणजे नृसिंहवाडीच्या बाजूला जे अमरापूर आहे तिथे असताना त्या 64 योगिनी त्यांची सेवा करत असत. ज्यावेळी त्यांची अवतार समाप्तीच्या वेळी म्हणजे त्यांचं जाणं झालं त्यावेळी त्या योगिनींची जी मुख्य होती ती यक्षिणी त्यांनी त्या नृसिंह सरस्वतींना विनंती केली की आता आम्हाला तुमची सेवा कशी मिळेल, तर तुम्ही आता जात आहात तर आम्हाला तुमची सेवा कशी प्राप्त होईल. त्यावेळी नृसिंह सरस्वतीने असं सांगितलं की माझा अवतार हा माणगावी होणार आहे, त्यामुळे तू पहिल्यांदा माणगावी जा, तिथे गाव वसव आणि मग मी तिथे जन्माला येणार आहे. आणि तीच व्यक्ती म्हणजेच श्रीमद प वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी स्वतः अवतार घेतलेला आहे. तो अत्यंत तपोनिष्ठ म्हणून ते प्रसिद्ध आहेत खरं म्हणजे, इतके कर्मठपणा त्यांचा जो होता. पण मला असं वाटतं की सामान्य माणसाविषयी त्यांना कळवळा पण होता जरी ते कर्मठ होते. तर याविषयी काही तुम्हाला सांगता येईल का? हां, प्रत्येक धर्माने म्हणजे प्रत्येक समाजाने मग कुठच्याही जाती धर्माचे आचरण कसं असावं, प्रत्येक धर्माचं आचरण कसं असावं यासंबंधी त्याने विशेष लक्ष दिलेलं आहे समाजाला. आणि विशेष करून ब्राह्मणाने आपलं कसं ब्राह्मणत्व पाळावं किंवा उपासना कशी करावी यासंबंधी त्यांचा जास्त लक्ष होता. ते स्वतः पायी चप्पल न घालता अनवाणी संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केलेला आहे. पण समाजातील प्रत्येक घटकाला उपासना कशी मिळेल किंवा त्यांच्या प्रश्न कसे सुटतील ह्या दृष्टीने त्यांची ग्रंथसंपदा आहे. आणि आजही त्या ग्रंथसंपदेमुळे किंवा त्यांच्या मंत्रांमुळे प्रत्येकाच्या समस्या दूर होत आहेत. आजही माणगावमध्ये एक प्रश्नावली उपलब्ध आहे, ती स्वामींनी करून ठेवलेली आहे. तर तुमची कुठची एक समस्या असेल, तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तो स्वामींना मनातल्या मनात सांगायचा. त्याद्वारे तुम्हाला एक 18 सूची साधन आहे ते प्रश्नावली म्हणजे. त्यामुळे तुम्हाला एक उत्तर येतं. एखाद्या ग्रंथाचा जप करा, वाचन करा, त्याद्वारे तुमची ती सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमचं ते काम होतं. असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. म्हणजे बऱ्याच संसारी माणसांना त्यांच्या समस्या सोडवायला त्यांनी पुष्कळ मदत केली. निश्चितच. अत्यंत दयावान दयाबुद्धीचे असे. हो. पण स्त्रियांविषयी त्यांचे काय मतं होते विशेष की असं काही तुमच्या लक्षात आहे किंवा? स्त्रियांविषयी त्याने स्त्री शिक्षा म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या सगळं त्याने डिटेल्स त्यांच्यामध्ये आहे. प्रत्येक युवा शिक्षा, त्याच्यानंतर अशा प्रत्येक शिक्षात्रय म्हणून त्यांचा ग्रंथ आहे. त्या तिन्ही अवस्थांचं ते सगळं प्रत्येकाने आचरण कसं करावं या संबंधी मार्गदर्शन आहे. या काळात म्हणजे माझ्या माहितीत मी जे काही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यांचे इतके कर्मठ आणि अत्यंत शास्त्रशुद्ध आणि शास्त्र पाळणारे संन्यासी क्वचित झाले असतील. शंकराचार्यानंतर दुसरीच व्यक्ती असेल ही. आद्य शंकराचार्यानंतर. बाकी त्यांची धार्मिक मतं तुम्ही काही आहे का, तुम्हाला कल्पना कशा प्रकारची हिंदू धर्माविषयी किंवा? हिंदू धर्माविषयी असं काय जास्त नाही आहे, पण दत्तोपासनेबद्दल जास्त आहे. धन्यवाद. तुम्ही थोडक्यात या संस्थांची सगळी माहिती सांगितली. मी अत्यंत आमच्या चॅनलतर्फे आणि जनतेतर्फे तुमचा आभारी आहे. ही सगळी माहिती जनतेलाही पुष्कळ कामाची येईल असं मला खात्री आहे. धन्यवाद.